नमस्कार. आज आपण करणार आहोत कचोरी. त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यात अर्धा चमचा कलौंजी घालायची असली तर ऑप्शनल आहे. अर्धा चमचा ओवा घालूया. थोडासा हातावर असं चोळून घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. यामध्ये 1 मोठा चमचा तूप घेतलेलं आहे मी, ते घालायचे. आता हे सगळ्या पिठाला असं चोळून घेऊया. हे बघा, आता सगळ्या पिठाला आपण तूप चोळून घेतलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, असं चांगला गोळा होतोय, म्हणजे आपलं तूप व्यवस्थित आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण जसं पुरीसाठी मळतो तसाच गोळा करायचा आहे घट्ट. हे बघा, असा घट्ट गोळा मळायचा आहे. इथे मी पूर्ण कप भरून पाणी घेतलं होतं. यातलं पाव कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे. असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि हे आता 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि आतलं स्टफिंग करायला घेऊया. आपण स्टफिंग बनवून घेऊया. इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. आता तेल तापलं की त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया. आता हे धणे, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप, हे असंच कच्चं मिक्सरला लावून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. ते आता यामध्ये घालायचे. थोडंसं परतून घ्यायचे. ते जाडसरच ठेवायचे, म्हणजे असं दाताखाली आलं की अतिशय छान लागतात कचोऱ्या. आता यामध्ये घालूया आलं आणि मिरची, असं जाडसर कुटून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा चांगलं, आता हे बघा, हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण बटाटे उकडून घेतले, ते हातानेच मॅश करून घालायचे. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे, ते असे रफली मॅश करायचे. आता हे यामध्ये परतून घेऊया. यात आपण घालायचे हे फ्रोझन मटार. त्यात हळद घालायची पाव चमचा, 1 चमचा धणे पावडर घालायची, अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं यानेच मॅश करून घ्यायचे. आता यात घालूया भरून कोथिंबीर. आता आपलं स्टफिंग तयार आहे. हे थोडं थंड झालं की मग आपण कचोरी करायला घ्यायची. गॅस बंद करूया आणि थोडं थंड होऊ देऊया. आता हे स्टफिंग थंड झालेलं आहे. याचे आपण छोटे छोटे सुपारीच्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे. एवढे. आता हे बघा, आपण गोळे करून घेतलेले आहेत. आपलं पीठ सुद्धा आता 15 मिनिटं झाली आहे, चांगलं भिजलंय. आपण कचोरी करायला घेऊया. हे बघा, आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता याचे पुरीच्या आकाराचे आपण गोळे करून घेऊया. एवढे गोळे करून घ्यायचे. आता आपण कचोरी करायला घ्यायची. 1 गोळी घेऊया आणि ती लाटून घ्यायची पुरीसारखी. फक्त पुरी एवढी पातळ नाही करायची, थोडी जाडसरच ठेवायचं आहे. एवढं जाड असायला पाहिजे. आता यावर हा 1 गोळा ठेवूया आणि ही सगळ्या बाजूनी असं घेऊन हे जे वर असं एकत्र करायचं व्यवस्थित आणि हे असं इथेच दुमडून टाकायचं आणि जरा व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा. हे अगदीच व्यवस्थित सील करायचं, नाहीतर मग तेलामध्ये ती फुटू शकते. हे बघा, अशा आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊया आधी आणि मग फ्राय करायच्या आहेत. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला.
जास्त जाड नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, अशी पुरी करायची. हे असं सगळं एकत्र घ्यायचं आणि असं सेल करून इथेच दुमडून टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित हाताने असा गोल शेप द्यायचा. हे बघा, अशा सगळ्या कचोऱ्या आपण करून घेऊया. याला काही पीठ किंवा तेल काही लावायची गरज नाही आहे, हे अशाच लाटायचे आहेत. कारण पीठ लावलं तर ते सगळं तेलात उतरतं. मला जर हा जास्त वाटत असेल वर तर यातलं थोडंसं पीठ काढलं तरीही चालेल. हे असं सील करून व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं. मी तेल तापत ठेवलंय. तेल अगदी जास्त तापवायचं नाहीये, मीडियम तापवून घ्यायचंय. आणि कचोऱ्या आता तळायला घेऊया. गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे मी, सावकाश होऊ द्यायचे. थोडंसं साईडने असं तेल सोडायचं. एकदम हे असेच बुडबुडे आले पाहिजेत. अगदी तेल असं मीडियम तापवून घ्यायचे. आता हे पलटून घेऊया. आता सगळीकडून असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे सगळ्या बाजूने. आता हे बघा, सगळ्या बाजूने अगदी छान असा कलर आलेला आहे. काढून घेऊया आपण आता. वाव, हे बघा आपल्या कचोऱ्या तयार आहेत. अशाच बाकीच्या सगळ्या फ्राय करून घेऊया. हे मी छोटी कढई आणि थोडंसं तेल घेतल्यामुळे ह्याला 2 लॉटमध्ये करायला लागलंय. नाहीतर जर तुम्ही पॅनमध्ये घेतलं तेल तर एका लॉटमध्येच सगळे होऊन जातील. हे बघा, आपली मटार बटाटा कचोरी तयार आहे. आलू मटार कचोरी. ही कचोरी तुम्ही हिरव्या चटणी किंवा ही चिंच गुळाची चटणी आहे मी केलेली, त्याच्याबरोबर सुद्धा अतिशय सुंदर लागते. तुम्ही करून बघा. मी एक तुम्हाला फोडून दाखवते. वाव, हे बघा किती खुसखुशीत झाली आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, अतिशय छान झालेली आहे आणि अगदी सोपी आहे करायला सुद्धा, अगदी सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी खरंच जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स येतील. हे बघा, वाव, मस्त.